नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आहे गणपती, म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी। तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता असं सर्वांच्या घरात गणपतीचं आगमन हे झालेलंच असेल, प्रत्येकाच्या घरात, सोसायटीमध्ये, सार्वजनिक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अगदी आनंदात उत्साहात असा गणपतीचा आपला उत्सव आहे तो साजरा होणार आहे। प्रत्येकाच्या घरातही आलेले असतील। तर ह्या गणपतीच्या उत्सवाच्या, गणपती चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। चला, तर मी आज रेडी झालेली आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये गणपती आहे, तर तिथे आता मी चाललेली आहे दर्शनासाठी। तर ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते। चला, तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, म्हणजे मोदकाचं जे सारण आहे ते बनवण्यासाठी इथे ओलं खोबरं मी खाऊन घेतलेलं आहे, तेवढ्याच मापाने गूळ कापून घेतलेला आहे, काजू बदाम तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, आणि भरपूर असा खसखस घेतलेला आहे। वेलची आहे ती बारीक कुटून घेतलेली आहे। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे ते मोदकाचं सारण करण्यासाठी। आणि त्याचबरोबर 1 चमचा तूप। ते तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे, तर याच्यात आपण हे जो खसखस घेतलेला आहे तो भाजून घेऊया पहिले। खसखस चांगला भाजून झालं म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं। परतलं की आपण जे हे काजू बदाम घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत त्याच्यात। ते हलकेसे परतले की आपण खोबरं टाकणार आहोत। ठीक आहे, जास्त फ्राय करून घ्यायचे नाही, जस्ट थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे। जे आपण खोबरं घेतलेलं ते आपण त्याच्यात टाकलेलं आहे, ते आता व्यवस्थित परतून घेऊया। ते हलकसं परतलं की जो गूळ घेतलेला आहे कापून तो आपण घालून घेणार आहे। ह्याला व्यवस्थित मिक्स करून आपण पूर्ण शिजेपर्यंत ह्याला आपण व्यवस्थित शिजून मिक्स होईपर्यंत आणि पूर्ण विरघळेपर्यंत आपण ह्याला शिजून घेणार आहोत। तर इथे आता आपलं हे सारण जे आहे ते व्यवस्थित शिजायला आलेलं आहे, गूळ पूर्ण वितळलेला आहे। तर ह्याला आपण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण थोडंसं अजून शिजून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर जी आपण वेलची पूड केलेली आहे ती मी आता टाकणार आहे ह्याच्यामध्ये। तर थोडेसे 4-5 दाणे साखरेचे टाकून मी त्याला वाटलेलं आहे, जेणेकरून पावडर चांगली होते। ते थोड्या वेळ शिजून घेते आणि तुम्ही बघू शकता खसखस जर तुम्हाला दिसत असेल तर खसखस खूप जास्त असा दिसतो, आणि खसखसची खूप मस्त अशी टेस्ट आपल्या सारणामध्ये उतरते, त्यामुळे खसखस जरा जास्त घातलेलं चांगलं असतं। आता हा आपला सारण जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे, व्यवस्थित सुकलेला आहे, जेणेकरून मग गुळाचं जे पाणी होतं ते पूर्ण आटलं पाहिजे, नाहीतर मग ते आपण जेव्हा उकड घालतो मोदकाला तेव्हा ते पाणीसारखं बाहेर येतं, म्हणून चांगलं सुकलेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। तांदळाची उकड काढण्यासाठी मी इथे हा एक मोठा बाउल हे बासमती तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी आपण उकड काढण्यासाठी हा एवढा मोठा असा बाउल पाणी आणि थोडासा एक वाटी अशी दूध घेणार आहोत। तर ज्या बाउलने आपण पीठ घेतलेला तेवढा भरून मी पाणी घेतलेलं आहे, आणि त्याचबरोबर ही अर्धी वाटी जी आहे ते मी ह्याच्यात दूध टाकणार आहे। दुधाने आपल्या मोदकाला चांगलीशी चकाकी येते, आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची। त्याच्यात आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ। तूप टाकलेलं आहे 1 चमचा। तर हे पाणी आणि दूध जे आपण हे मिश्रण केलं ह्याला चांगली अशी उकळी आलेली आहे।
आणि जे तूप टाकलेलं होतं तेही विरघळलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी एक उकळी आली पुन्हा की त्याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। उकळी चांगली आलेली आहे, आपण त्याच्यात पीठ घालून घेणार आहे। बापू तू बघा हे घातलेलं आहे आणि आपण हे मिक्स करणार आहोत। तर लाटणी किंवा ह्याच्या साहाय्याने एखादा तुमच्याकडे असं असेल त्याने मिक्स पूर्ण करून घेणार आहोत चांगलं असं। तर ही जी आपली उकड आहे ती मी घेतलेली आहे आणि ती गरम गरम असतानाच पूर्ण मळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी ग्लास घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती एकदम सॉफ्ट झालेलं आहे। थोडंसं थंड झालं का त्याला घट्टपणा येईल, आपण पटकन त्याचे मोदक वाळून घेऊया। तर इथे हे मोदक मी बनवलेले आहेत आज उकडीचे आणि थोडेसे तळलेले बनवले आहेत। ते तळलेले मोदकाचं नैवेद्य आपल्या घरातल्या ह्याच्यासाठी ठेवलं आहे, सोसायटीतल्या गणपतीसाठी उकडीचे मोदक बनवलेले आहेत। तर चला आता आपण जाऊया दर्शनासाठी। नारळ हार वगैरे घेतलेला आहे आणि आता खूप लेट झालेला, 2:30 वाजलेले आहेत सर्व करता करता। आता चला दर्शन द्यायला घेऊया। बच्चे लोग साइड हो जाओ सब। इथे आहेत आपले गणपती, स्थापना झालेली आहे गणपती बाप्पाची सोसायटीला। हो हो अरे त्याला हळदी कुंकू लाव। काढू का